आज आपण भेट देणार आहोत तुंगारेश्वर मंदिरला। तुंगारेश्वर मंदिर हे पालघर जिल्ह्यातील वसई पूर्वेकडील डोंगराळ भागात वसलेले एक प्राचीन आणि निसर्गरम्य शिवमंदिर आहे। मुंबईतील वेस्टर्न लाईनच्या दादर स्टेशनवरून विरार ट्रेन पकडली आणि उतरलो वसई रोडला। हे रिक्षा स्टँड वसईचं ईस्टला पूर्वेला, इथून तुम्हाला रिक्षा मिळतील त्या मंदिरापर्यंत। रिक्षाने आपण ह्या सातिवली स्टँडपर्यंत येतो। रिक्षाचे भाडे आहे 35 रुपये एका माणसाचे। ब्रिज खालून जाऊन समोरच दिसते तेही तुंगारेश्वरची कमान। या कमानीपासून मंदिरापर्यंतचा रस्ता 3 ते 4 किलोमीटरचा आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे परत माझ्या चॅनलवरती सहज स्वागत आहे। तर आज मी जाणार आहे तुंगारेश्वर मंदिरला। पहिल्यांदाच चाललो आहे, माझ्याबरोबर कोणीच नाही आहे, मी एकटाच चाललो आहे। बघूया आपण तिकडे काय काय बघायला मिळतं आहे, कसं आहे ते। सकाळचे वाजले आहेत 10, ऊन भरपूर लागतं आहे। सकाळी लवकरच निघायचं होतं, पण राहिलं काय काम असतं। सुरुवातीचा रस्ता पक्का आहे, पण नंतर पुढचा रस्ता हा आपल्याला जंगलाच्या वाटेनेच कापावा लागतो। त्या इथे चाललो आहे, तर कमानीच्या इथून बरोबर पाऊण तास लागतो म्हणतात चालत। त्या मुलांना विचारलं, ते पुढे गेले ते बोलले आधा घंटा लागेल। बघूया आता चालत चालत, रस्ता त्याचा पूर्ण जंगलाचाच आहे। तर गाडीवाल्यांनी लिफ्ट पाहिजे का विचारतं, मी नको बोलत, चालत जायचंच मला बघायचं आहे। कारण की या वातावरणामध्ये, पावसामध्ये कसं असेल वातावरण तेच बघायचं आहे। चला तर मग या तुंगारेश्वरच्या जंगलमध्ये सफारी, पण मजा आहे ना पावसात इथे यायला येणार। तुम्हाला आवाज ऐकायला येतोय रातकिड्यांचा, शांत, एवढी निरव शांतता इथे। आणि आत्ताच महाशिवरात्र होऊन गेली, त्याच्यामुळे इथे सगळे झेंडे। या मंदिराच्या परिसरापर्यंत जाणाऱ्या कच्च्या वाटेवरती आपणास उदासीन मठ देखील आपणास बघायला मिळतो। काउंटर बंद। मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेलं मी की इथे काउंटरवरती ह्या शुल्क घेतात इथे, पण आता इथे कोणच नाही आहे, ते बंद केलं म्हणतात। त्या पावसाळ्यामध्ये इथे ह्या नाल्यांमध्ये भरपूर पाणी असतं। सध्या आता इथे मार्च महिना चालू आहे, गरमी, कोण नाही येते, पाऊस नाही, पाणी पण नाही। जंगलात किंवा भाविक लोक पुढे गेले सुद्धा असतील सकाळी लवकर, तर माहिती नाही। आता बघूया तिकडे जाऊन कसं आहे ते। प्रोटेक्ट्स नेचर ब्युटीज। तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पावसाच्या दिवसामध्ये नाही इथे मस्त इथे पाणी भरून फुल धमाल करत असतील लोक। आणि आता एक पावसाच्या दिवसामध्ये एकदा येणार मी इथे नक्कीच। पावसाच्या दिवसामध्ये इथे यायला एक नंबर वातावरण आहे। श्रावण महिना आणि पावसाळा, जून ते सप्टेंबर हा काळ या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे। इथे काही चुकीचं कृत्य केलं तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तर त्याची माहिती आहे, कृपयाची नोंद घ्या। ती गाडी रस्ता ना इकडचा बरोबर नाही एकदम, तर ती गाडी बघा, ती दगडांमध्ये थोडीशी ही रुतली, दगडांमध्ये होते, थोडीशी पुढे जात नाही आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवायचा जप करत आपल्याला हे जंगल पार करायचं आहे आणि त्या तुंगारेश्वरच्या मंदिरपर्यंत जायचं आहे। तर आता मग
बोला हर हर शंभो. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. की सकाळची थोडी लवकरच गाडी पकडायला पाहिजे होती. मी घरातूनच निघालो 8 वाजता, 8-8:30ला, आणि आता इथे पोचलो आहे. मी आता 11:45 आले भर उन्हात. म्हणून लवकर निघा, चांगलं आहे. आता या मार्च महिना आहे, मार्च महिन्यामध्ये गरमी आहे, गरमी खूप असते. पाऊस यायचं असेल तर इथे खूप गर्दी कधी असते? श्रावणी सोमवार, महाशिवरात्रीला आणि संडेचा असणार आहे पावसाच्या सीझनमध्ये 4 महिने. पण या मजा करा. या वाटेवरती तुम्हाला अशी ही माकडांची टोळीच जास्त दिसेल. इथे या ठिकाणी ना माकडं खूप आहेत बघा. लांबूनच त्या आपल्याला गाड्या दिसत आहेत. याचा अर्थ आपण आता जवळ आलेलोच आहे. त्या दिसत आहेत बघा. मी तेच विचार करतो, वरतून एवढ्या गाड्या येतात, खाली येत आहेत. गाडी पार्किंगची एवढी जागा आहे का वरती? तर समोर दिसत आहे ती गाड्या पार्किंगची सोय आहे तिकडे. तर आपण आलो आता तुंगारेश्वर मंदिरमध्ये. चला बघूया. मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आपणास दिसतात ती प्रसाद साहित्य आणि फुलांची दुकानं. मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केल्यावरती आपणास दिसते ते वर निमुळते होत गेलेला गोलाकार दीपस्तंभ. आणि याच्या उजव्या बाजूलाच आहे या देवस्थानचे ज्येष्ठ पुजारी शांताराम हिंगा यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. इथेही मंदिराची वेळ बघून घ्या. तर इथे ह्या अशा पादुका ठेवलेल्या आहेत. तर हे आहे गाभारा आतला. आतमध्ये शूटिंग बंदी असल्याकारणाने बाहेरूनच दाखवतो. त्याच्या बाजूलाच आहे हे छोटेसे मंदिर. पौराणिक कथेनुसार विमलासूर राक्षसाने तपश्चर्या करून महादेवाला इथे राहण्यास सांगितले आणि शिवलिंगाची स्थापना केली. अजून एका कथेनुसार आपणास असे समजले की भगवान परशुरामांनी या ठिकाणी तुंग नावाच्या राक्षसाचा वध केला. हे मंदिर भगवान परशुरामांच्या स्मरणार्थ इथे बांधले गेले आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडीवर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या मार्गात खोडियार मातेचे मंदिर देखील आहे. आता आपण जाऊया जागमाता मंदिराकडे. आता मंदिराकडे जायला हा शिडीचा रस्ता आहे.
इकडची माकड आहेत ना, थोडा जर प्लॅस्टिकचा आवाज आला की सरळ पिशवीच काढून घेतात. म्हणून जास्त करून तर खायला पहिला देऊ नका इथे काय. आता आपण आलो आहे जागमाता तुंगारेश्वर मंदिराच्या इथे. जगमातेची अशी सुंदर अशी मूर्ती आपणास इथे बघायला मिळते. मंदिरा शेजारील परिसरात आपण धार्मिक विधीचे काही कार्यक्रम असतील ते सुद्धा आपण इथे करू शकतो. आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नव्हती, पण दर्शन तर खूप छान झालं कारण की गर्दी नव्हती. दुपारचे वाजले होते 12, दुपारचे 12 वाजलेले, त्या कारणाने जास्त भक्त नव्हते. आता इथे आजूबाजूचा परिसर बघतो आणि नंतर मी तुमची रजा घेऊन. तुंगारेश्वर मंदिरात दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीस येथे भाविकांची अलोट गर्दी उसळते. येथील निसर्गरम्य सौंदर्यामुळे इथे पर्यटकांची सुद्धा राबता असतो. तर इथे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटा बगीचा आणि त्याच्या बाजूलाच आहे अशी छोटी छोटी उपहारगृहसुद्धा आपणास बघायला मिळतील. तुम्हाला मंदिरापर्यंत यायचं असेल तर तुम्ही कसं याल? ह्या तुंगारेश्वर मंदिरपर्यंत तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ट्रेन सर्वात सोपी. त्याच्यानंतर तुमचा प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल्सने तुम्हाला येऊ शकता. तर आता मग आता मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो. जर कोणी माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मग मी तुमची रजा घेतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.